आज मला जायचं होतं ऑफिसला, त्यामुळे म्हटलं पटकन बाबूला रेडी करावं आणि बाबूला घेऊन जावं ऑफिसला. ऑफिसला म्हणजे मी कामाला जात नाही, पण स्टाफ लोकांनी मला आज बोलवलं होतं. त्यांचं थोडंसं काम होतं, त्यामुळं म्हटलं पटकन बाबूला रेडी करून घेऊन जावं. बाबूचे पप्पा घरी होते, आज त्यांना नाईट होती. पण बाबू त्याच्या पप्पांजवळ जास्त वेळ राहत नाही, कारण की तो इतका त्रास देतो की 10 मिनिटाच्या वर बाबूचे पप्पा त्याला सांभाळू शकत नाही. पटकन असं मी त्याला रेडी करत होते. बघा बाबूचे नखरे कसे आहेत. रेडी करता करता बाबू तसा झोपून गेला. पण आता मला जायचं होतं ऑफिसला, सो काय करा तरी बाबा म्हटले जाऊन ये ऑफिसला. मी बघतो तोपर्यंत त्याकडे रडायला लागला की तुला फोन करतो. ऑफिसला गेले, तिथं कामाचं थोडंसं बघितलं. काम तर काही जास्त केलं नाही, कामाचं बोलणंच झालं नाही, पण बाकीच्या अजून खूप साऱ्या गप्पाच आम्ही मारत होतो ऑफिस सरांना सोबत आणि मॅडम सोबत. तर पप्पांचा फोन आला मला की बाबू रडायला लागला, घरी ये. घरी येऊन बघते तर काय, बाबू उठला होता आणि तो खेळत होता. रडत नव्हता, पण तो त्याचा छान खेळत होता. म्हटलं कुठेतरी बाहेर जाऊयात. सो आम्ही निघालो बाहेर चहा प्यायला. तिथून जाता जाता म्हटलं, आठवलं की बाबूचे डायपर संपले, सो डायपर घेऊन यावं. त्यामुळे आम्ही पटकन बाबूचे डायपर घ्यायला दुकानात गेलो. येता येता आम्हाला मध्येच पाऊस लागला, त्यामुळे पुढे मी ब्लॉग थांबवला आहे आणि आम्ही